ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलाय। या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे। दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमकडून अपमान केला आहे। स्वतःला मोठे दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला होता। या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता। केवळ एका चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणे शक्य नव्हते, त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 9 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे। शनिवारी या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले। या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आला आहे। या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदे सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार। यात संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे। हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर 2च्या टीमकडून अपमान आहे। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जर आलो तर मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर 2 चित्रपटात टाकण्यात आला आहे। मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते। मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना का सांगतील? अक्कल हवी होती की दिघे साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या तोंडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वधवून दाखवताना तुम्ही दाखवलं जात आहे। मला वाटतं की जर का हे थांबलं नाही तर नक्कीच याच्यावरती आक्षेप घेणं जसा या टीजरवरती घेतला आहे आणि महाराष्ट्राची जनता जसे मी प्रश्न विचारतो तसा प्रत्येक माणूस प्रश्न विचारेल। 9 तारखेला पिक्चर रिलीज होत आहे, ठाणेकरांना काय मेसेज आहे? मी सर्व ठाणेकरांना, माझ्या सर्व पालघरवासियांना, सर्व शिवसैनिकांना, तळागाळातील आणि जुन्या ज्येष्ठ शिवसैनिक आणि नागरिकांना, या महाराष्ट्राच्या जनतेला एकच आव्हान करीन की कुठेही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका। जसं पहिला धर्मवीर आल्यानंतर ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्वतः शिंदे बोललेले आहेत की पहिल्या पिक्चरमध्ये काही खोट्या गोष्टी आहेत आणि नवीन पिक्चरमध्ये काही मी खऱ्या आणणार आहे। मग खोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही दाखवल्या याचा अर्थ असा आहे की लोकांच्या भावनांबरोबर तुम्ही खेळलात, कारण की लोक ही त्यावेळेला रडलेली हा पिक्चर बघून। लोकांच्या भावनांशी खेळून तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलात आणि तसाच दुसऱ्या पिक्चरमध्ये देखील कराल हे या टीजरवरनं स्पष्ट होतं आणि म्हणून लोकांनी कुठेतरी सावध भूमिका घ्यावी। दिघेसाहेब जसे या पिक्चरमध्ये दिसत आहेत तसे दिघेसाहेब ह्याच्या पलीकडे आणि त्यांचे विचार, त्यांची नीतिमत्ता, त्यांची तत्त्व ही या सगळ्याच्या पलीकडे होती। सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूपर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हलनंतर दिघे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली। आता जो टीजर आलेला आहे, जो ट्रेलर आलेला आहे आत्ता ह्या धर्मवीर 2चा, त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे, जो दिघे साहेब शिंदेंना सांगता असं जे दाखवण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं हे खूप फेक आहे, हे खूप खोटं आहे। अहो, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली, त्याच विचारांवरती उभं आयुष्य दिघे साहेब चालले। दिघे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला। मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिघे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल? दिघे साहेब का म्हणून असं शिंदेंना सांगतील? खरं तर हा डायलॉग असा पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का ह्या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास, आडवा आलास, तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन। पण असं नसून दिघे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमधनं दिसतोय। ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत, काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का? कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का? आता 2000 साली
जर का दिघे साहेबांनी शिंदेंना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की 2009 साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिला आहे म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतो आहे. आमचं हिंदुत्व आणि आम्ही आमचा भगवा ध्वज या ठाण्यावर आणि महाराष्ट्रावरती नक्कीच पडतो. आपण बघू शकाल की मध्यंतरी ह्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजींनी अशा एका ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे की धर्मवीर पहिल्यामध्ये काही सीन्स खोटे आहेत आणि आता धर्मवीर 2 जो येतो आहे त्याच्यामध्ये मी काहीशा खऱ्या गोष्टी दाखवणार आहे. मजेशीर गोष्ट आहे की धर्मवीर 2च्या ट्रेलरमध्येच खूपशा गोष्टी खोट्या दाखवल्या गेल्या आणि धर्मवीर पिक्चरमध्ये देखील जो शेवटचा सीन आहे की दिघेसाहेब गेल्यानंतर हे काय खांद्यावरती वगैरे साहेबांना वगैरे आणतात, हे भंपक कथा आहेत. आणि दिघेसाहेबांसारख्या नेतृत्वावरती जेव्हा तुम्ही चित्रपट दाखवताय, चित्रपट काढताय, त्यावेळेला दिघेसाहेबांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना, त्यांच्याजवळ असलेला उभा हा जनसागर, त्यांच्यामध्ये असलेली जवळची लोकं, मग ती शहरातली असो, ग्रामीण भागातली असो, आदिवासी पाड्यातली असो, ह्यांचे अनुभव घेऊन तुम्ही पिक्चर काढायला पाहिजे होता. तो चित्रपट तसा न काढता स्वतःच्या आयुष्यावरती काढलात. बरं, तुमच्या आयुष्यात जसा दिघेसाहेबांनी आमूलाग्र बदल घडवला तशा अनेकांच्या घडवलेलं आहे. आज इथे बसलेली ही सगळी मंडळी ही जुनी दिघेसाहेबांचीच अनुयायी आहेत, त्यांच्याच संसार घेऊन पुढे चाललेले आहेत. ह्यांच्या आयुष्यामध्ये पण दिघेसाहेबांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. ह्यांनी जो पिक्चर ठरवलेला आहे हा स्वतःच्या स्टोरी लाईन घेऊन ठरवलेला आहे. उद्या जर का मी पुतण्या म्हणून माझ्या मनात आलं की मी लहान असताना दिघेसाहेबांनी मला असं असं सांगितलेलं आणि त्याच्यावरती मी जर का पिक्चर रेखाटायला गेलो तर ते योग्य ठरेल का? ह्यांच्यापैकी अनेक जण असं बोलू शकतात की साहेबांबरोबर आम्ही 40-40 वर्ष काम केलं आहे म्हणून आम्ही काहीतरी एक पिक्चर काढतो आणि मग दिघेसाहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं, आम्हाला असं सांगितलेलं, असं जर का सांगून जर का एखाद्याने पिक्चर काढला. म्हणून ह्यावरनं खूप स्पष्ट आहे की दिघेसाहेबांची प्रतिमा वापरून, दिघेसाहेबांचं नाव वापरून, दिघेसाहेबांच्या बाबतीत चित्रपट आम्ही काढतो आहे हे सांगून स्वतःची इमेज बिल्डिंग कशी करायची आणि आपण केलेली पापं कशी लपवता येतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं हे खूप स्पष्ट आहे. दिघेसाहेबांची प्रतिमा ह्यामुळे तुम्ही मलिन करण्याचं काम केलेलं आहे आणि स्वतःची प्रतिमा वाढवण्याचं काम तुम्ही ह्या प्रयत्नामध्ये आहात हे दिसून येतं. ह्या निवडणुकीच्या आणि या मधल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ABP माझा कट्टावरती माझ्या मते शिंदेंनीच असं सांगितलेलं की दिघेसाहेबांचा मृत्यू कशामुळे झाला आणि तो हार्ट अटॅकमुळे झाला असं त्यांच्या बोलण्यातनं आलेलं. त्याची एक क्लिप देखील आहे. पण हे जर का तुम्ही त्यावेळेला सांगितलं मग आत्ता इलेक्शनच्या अगोदर आणि मध्ये आधी तुमच्या नेत्यांनी काही स्टेटमेंट केलं की दिघेसाहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू. ह्याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे 22 वर्ष तुम्ही साहेबांच्याच मृत्यूचं राजकारण करत राहणार, ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी. मग तुमच्या या दैवतावरती तुम्हाला ज्यांनी घडवला अशा ह्या नेत्यावरती जेव्हा अन्याय होत होता त्यावेळेला तुम्ही का म्हणून या 22 वर्षामध्ये चुप्प बसलात? का म्हणून तुम्ही सत्तेची सर्व पदं उपभोगलीत? का म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की माझ्या देवतावरती अन्याय झालेला आहे, ह्यापुढे मी कोणतंही पद घेणार नाही? त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही? त्यावेळेला तुम्ही आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदं ही सगळी भोगलीत. मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे.